सुरुवात करा. चला फलंदाजी आलेला आहे प्रणय आणि गोलंदाजी करत आहे अमोल. चला सुरुवात. ये बॉलर कौन है? धाव संख्या ओव्हर 9. आता ते 9 9 9. पहिल्या रनला आउट ना असं काय बोलतो? हॅलो दुसऱ्याला आउट झाला. अरे गौरवने मारला ना बॉल. No ball. +2. Bowler name
सनी. आता 2 रन भेटलेले आहेत. एकच चेंडू झालेला आहे आतापर्यंत. 0. बॅट्समॅनचं नाव सुनील. 1 रन. तर दुसऱ्या षटकाला दुसरा चेंडूमध्ये विकेट. शुभम इथे आत्महत्या केलेली आहे बाहेर मारून. संयमाने खेळत नाही आहे. स्कोअर खूप छान आहे. हां गौरव. हां स्कोअर खूप छान आहे. दुसऱ्या षटकाची दुसरा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 12. 2 बॉल 12. दुसरं षटक सुरू आहे. जर आता सुद्धा फलंदाजी संयमाने केली तर कदाचित स्कोअर 30-35 पर्यंत जाऊ शकतो. आपला सेमीफायनलचा प्रश्नच मिटून जाईल. चला सामना सुरू करा. प्रेक्षकांनी आवाज बंद करा. लाईनसाठी चला सामना सुरू करा. 16 धाव. 16 धाव घेण्यासाठी 1 धाव भेटलेली आहे. पुढे धाव मारलेला आहे आणि 1 रन मिळत आहे. संघाची धावसंख्या होती ते 14. 4 बॉल 14. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा 14 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 14 धाव घेण्यास यशस्वी आयुष तांबे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. डॉट बोलूया ना. नाही, रन. पुन्हा 1 धाव घेण्यास यशस्वी दादा. स्कोअर झालेला आहे 16. 2 ओव्हर 16. धावसंख्या फारच छान आहे. जर अशा पद्धतीने खेळती तर धावसंख्या होईल त्यांची 32 ॲव्हरेजनुसार. गोलू काय आणलं गोलू? ए गोलू कोणी आणला? माल आणलेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे. जोरात मारलेला आहे. आयुष ताळ्याने दुसरी धाव घेण्यासाठी. धावसंख्या झाली 17. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू झालेला आहे. सामना सुरू करा. सुंदर डिक्या दिशेने मारायचा प्रयत्न केला परंतु स्कोअर झालेला आहे 18. सुंदर. दादा जाधव बोलतोय. दादा गावड आपल्या टीमसाठी छान फलंदाजी करत आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. नऊ चेंडू. पंचाने 9 चेंडू घोषित केला आहे. +1. 21. संघाची धावसंख्या पोहोचली होती 21. तिसरं षटक सुरू. 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक. चांगल्या दिशेने वाटचाल चालत आहे दादा गावांची टीम आणि ते दमलेत आता. रन ठेवलेलं आहे. सुंदर सुंदर. 14 धाव घेण्यास यशस्वी दादा गावण. 1 रन घेत. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. वाईट. 23 झालेले आहेत संघाची धावसंख्या.
षटकात चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि आयुष्या नाहात विकेट टाकला त्याने. फार छान धावसंख्या झाली होती. 23 झाले 23. लास्ट चेंडू बाकी तिसऱ्या वरून होता. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत. नाही डॉट चेंडू झालेला आहे. इथे स्कोर झाला पाहिजे. 2 चेंडू बाहेर गेले. आता धावसंख्या थोडी धीमी झालेली आहे. शेवटचे षटक सुरू. शेवटचे षटक घेऊन येतो तो संघाचा कर्णधार डॉक्टर आनंद बिल्वे. रिंग मास्टर. यात शेवटचं षटक आहे. या षटकात धावसंख्या 23 झाले 23. बॉलर नेम बिल्वे. चला रुपेश यांना कळलं नाही. धावायला ते होते म्हणून त्यांना समजलं नाही. 1 रन घेण्याची यशस्वी आणि जोरात शॉट मारलेला तो 4 रन आणि रुपेश यांनी आपल्या ताकदीची कमाल दाखवून संघासाठी 4 रनचा गोळा केलेला आहे आणि संघाची धावसंख्या उपाय की 28. आता सगळे 28 होणार आहे. 28. पुन्हा एकदा मारलेले 6 दिशेने परंतु झेलबाद झालेले आहेत. एक रन काढला असता तरी चालला असता. 3 चेंडू शिल्लक आणि 28 झालेले आहेत. 28 आणि 28 खेळ झालेले आहेत. नीती आता 3 चेंडू शिल्लक आहे. कर्णधार बिडवे आपल्या संघासाठी कशी गोंधळी करतात. 28 28. चला सामना सुरू करा. खूप उशीर होत आहे सगळ्याच गोष्टीला. अजून आपल्याला फायनल सुद्धा खेळायचे. चिठ्ठ्या उडवायचे. एक सेमी एक फायनल 2 सामने अजून बाकी आहेत आणि 12 वाजलेत. चेंडू नाही दिलेला आहे. नाही चेंडू बाहेर लागलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा वाईट मगाचा होता म्हणून आता पुन्हा वाईट दिलेला आहे. दया गेली टीमवर. मगाचा होता हा घ्या. आता चोटी धाव घेण्यासाठी तर आणि चोटी धाव घेतलेली आहे नितीनने. शेवटचा चेंडू शिल्लक स्कोर झालेला आहे तो 30. 4 विकेट गेलेले आहेत. चौकार की षटकार आणि हा काहीच नाही. 1 रन तरी काढला असता तरी पण झालं असतं. चला 5 विकेट. संघाची धावसंख्या झाली 30. 31 करण्यासाठी 31 करायचे आहेत त्यांना. संघाने 30 मारलेले आहेत सुनील गावडेंनी. आता डॉक्टर आनंद बिर्वे यांच्या संघाला 31 धावसंख्या करायचे. त्यांच्यासाठी मला वाटतं 31 काहीच नाही वाटतं. मध्ये ते 36 किलो आहेत आमच्या भूक लागली ना आम्हाला.
कंपल्सरी 31 करायचे तुम्हाला. चिन्मय आणि कोण? चिन्मय आणि त्याचं नाव काय? प्रतीक. प्रतीक. प्रतीक 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 आणि चिन्मय आले. धावची होता होता चिन्मय परांगे वाचलेला आहे. बापरे. आता 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 कर्माची फळं इथेच भोगायची आहेत. कर्माची फळं इथेच भोगायची आहेत. आता कोण आऊट? आता कोण आऊट? आता त्यांनी सरपंच सांगावं कोण आऊट? हे हा अन्याय आहे. अन्याय आमच्यावर झालेला, हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. लगेच कर्मा कर्मा लगेच लगेच ताबडतोब परत फेड. आता संघ जरा अडकल्यासारखं वाटायला लागलं मला. म्हणजे सर्व धुरा चिन्मय पालनाच्या हातात होती की काय? तर बाकीचे 7 त्या करतायत. गोट्या गोट्या घेतात. गोट्या बाकीचे 7 काका पाणी. थोडीशी धाकधूक वाढलेली आहे बिडव्यांच्या हृदयाची. इतर मला ऐकायला येते ती. सुंदर रक्षण केलेलं आहे सचिन मालुसरे यांनी. आणि गोलंदाजी केली होती ती आयुष तांबे. फारच छान गोलंदाजी गेले आयुषने. त्याचं कमबॅक करतात. अनंत संघ कुठे अडकला असं वाटायला लागलं मला. तर पुन्हा सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. आणि चिन्मयला चेंडू कळाला नाहीये कोणला चेतूला. तर पहिली दिशेला आता तुम्ही घरी जायची वेळ असं वाटायला लागलं मला. आता सगळी चक्र फिरायला लागली. आता फायनलला वेगळी टीम मला दिसायला लागलेली आहे. स्कोर झालेला आहे तो 3. एक षटक समाप्त. 3 विकेट घेतले आयुषने. सेमीफायनल वा 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 वा. काहीतरी खिशामध्ये लिंबू घेऊन आलेला आहे प्रणय. घरी गेला होतो मगाशी प्रणय. बॉलर प्रणय आणि स्वतः खुद्द दस्तूर आनंद बिडवे. सगळे मागे राहा. सगळे मागे राहा. छान चेंडू टोलत होता. चौथ्या दिवशी गेला होता परंतु एकच धावामध्ये त्याला समाधान मिळायला लागणार आहे. शेवटी सुरू झालेले आहेत. सुंदर हे झाला असता जो पकड असता तर.
चला सामना सुरू करा, टाइमपास करू नका. 12 वाजून गेले, संघर्षी संपलेली आहे, लवकर नाही तर बिर्याणी खराब होईल. बिर्याणी आंबायला लागली, लवकर पटापट खेळा. स्कोर झालेला आहे तो 5-5. संघाची धावसंख्या झाली ती 5. 4 विकेट. दुसऱ्या षटकातील 4 बॉल झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक. बाकीचे मॅच उद्या गोळ्या आता 12 वाजून गेले. आज भांडून सगळे दमलेत, क्रिकेट खेळून दमले नाहीत. 4 बॉल झाले, 5-5 सॉरी. 1-2. अतिशय सुंदर फिल्डिंग करतो शुभम. मला वाटतं कधीतरी तो सिलेक्शन करावं इंडियन टीमसाठी, पण माझ्या हातात नाही. आता मी नक्कीच ते सिलेक्शन केलं आहे इंडियन टीममध्ये. गौरव स्कोर झालेला आहे तो 6. किती पाहिजे? 66 करू का? बॉलर ने रुपेश. क्षमता आहे शिवमकडे. षटकार मारून संघाची धावसंख्या डायरेक्ट झाली ती 12. 2 ओव्हरचा स्कोर पूर्ण भरून निघालेला आहे. फारच असा हलवा बॉल टाकला होता, एकदम हलवा, जसा गाजरचा हलवा देतात ना खायला तसा. आणि तिथे शिवमनी खाल्ला आणि आनंद मध्ये आला आता खायला परत मध्ये. तो बॅटिंग करताना करू दे ना बॅटिंग. आउट. पंचाने निर्णय दिलेला आहे आउट. बॉक्स तोडला. छान फलंदाजी करतो संघासाठी, परंतु काय झालंय, चिन्मय पाण्याने गेला काय यांचे 15 रन पण मला वाटत नाही आता काय पोहोचतील. मगाशी पण असंच झालं होतं. मला वाटतं आनंदला 9% उभे करणार आहेत आणि आनंद समीकरण बिघडत चाललंय आता. मॅचचं पूर्णपणे बिघडत चाललंय. धावून आहे धावून पूर्ण केलेलं आहे आनंदाने. आनंदकडे पण क्षमता आहे चौथा मारण्याची. बघा आहे ना, म्हटलं होतं मी तुम्हाला. आता पडलेच ते पण थोडे बॅलेन्स त्यांनी केला आणि स्कोर झालेला आहे तो 14. 5 विकेट. आणि परत पुन्हा तनिष पप्पा समोर होतो. पप्पांची टीम फायनल गेली पाहिजे म्हणून मी बाहेर मारतो, मरून नये. स्कोर झालाय तो 14. 6 विकेट. 3 षटक समाप्त. 14. तर तुम्हाला किती पाहिजे आता? 6 मध्ये 17. बॉलर ने मी म्हटलं होतं आनंदकडे क्षमता आहे, 100% एकतरी छळा मारणार तो. वा 2 कमल. अरे वा. जॉगिंग आम्ही करतोय आणि आम्ही पण फायदा आनंदला होतोय. आता तर नो आहे का? गपचूप धावायला जातो वाटतं सकाळी आनंद. हा आनंदचा पेस वाढलाय आता, 3चा पेस झाला. म्हटलं होतं मारणार, एकतरी मारणार. 18 झाले. 18. 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 छक्के पाहिजे आपल्याला आणि हा पहिला. तर जवळजवळ आनंदची टीम हरायला आली आहे. फायनलची स्वप्न बघितली होती, आता सेमी जिंकतात की नाही शक्यता कमी आहे. आणि सुनील 1 बॉल बाकी, 1 चेंडू शिल्लक आहे.
आणि आले ते खेळायला रुद्रांश